की देवाभाऊने एक मोठा डाव या दौऱ्यात साधला आणि त्याचा फायदा होणार आहे तो गिरीश महाजन संकटमोचक देवाभाऊंचे त्यांना म्हटलं जातं. हाच विश्लेषणाचा मुद्दा आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्यावर ही कुरघोडी ठरलेली आहे. आता ही चर्चा आहे आणि लवकरच ते दिसून येणार आहे. नाशिक कुंभमेळा 2027 आता कामं चालू झाली. हजारो कोटीच्या निविदा निघायला लागलेल्या आहेत आणि गिरीश महाजन यांचंच वर्चस्व दिसतंय. गिरीश महाजन आज मंत्री आहेत, जबाबदार मंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत, मुरब्बी आहेत, कष्टाळू आहेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारे आहेत. हे भारतीय जनता पक्षाचं झालं. परंतु सगळंच गिरीश भाऊ घ्यायला लागले तर आमचं काय? एकनाथ शिंदे आज घटक पक्ष काय म्हणणार? आता आमचा पण हक्क आहे. आता तिथं मग दादा भुसे साहेब असतील, परत त्यांचे काही शिवसेनेचे एकनाथ शिंदेचे आमदार असतील, अजितदादांचे तर भुजबळांच्यावर जरी ते नाराज असले तरी अजितदादा पालकमंत्रीपद आम्हाला हवं म्हणणारच ना.